आपल्या किचनमध्ये असलेलं हे सिक्रेट इन्ग्रेडियंट जे की करेल तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर. तर जायफळ हे आपल्या प्रत्येकाच्याच किचनमध्ये अवेलेबल राहतं. त्यापासून आज आपण अतिशय सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. आपण नेहमी आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी भरपूर वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट घेत असतो किंवा फेशियल्स करत असतो, परंतु त्याचा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाही. परंतु आज ही रेमेडी तुम्ही नक्की स्टेप बाय स्टेप फॉलो करून बघा आणि चेहऱ्यावर नक्की अप्लाय करून बघा. तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो तर येईलच, त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर जे एजिंग सीन्स आहेत ते देखील कमी व्हायला मदत होईल. तर चला आता या ठिकाणी वेळ वाया न घालवता आजच्या या रेमेडीला सुरुवात करूयात. तर आपल्याला या ठिकाणी पहिलं इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे बटाटा. तर बटाटा हा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतो. तर हाच बटाटा आपल्या चेहऱ्याला एकदम नॅचरल ब्लिचिंग करायचं काम करतो. त्याचबरोबर चेहऱ्यावर जर का वांगाचे डाग असतील किंवा काळे डाग धब्बे असतील, सुरकुते असतील, ते देखील कमी करायचं काम बटाटा करत असतं. तर बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण भरपूर जास्त असतं आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल ब्राईटनिंग इफेक्ट द्यायचं काम बटाटा करत असतो. परंतु त्याचा आपण योग्य पद्धतीने जर का वापर केला तर त्याचा रिझल्ट हा आपल्या चेहऱ्यावर अप्रतिम असा आपल्याला बघायला मिळतो. तर चला या ठिकाणी बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला बटाटा हा किसून घ्यायचा आहे. तर लक्षात ठेवा, बटाटा आधी स्वच्छ वॉश करून घ्या, त्यानंतर त्याची साल आपल्याला काढायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एका ग्रेटरच्या साहाय्याने किंवा तुम्ही मिक्सरमध्ये देखील हा बटाटा ग्राइंड करू शकतात. तर आपल्याला या बटाट्याचा जो किस आपण करून घेतलेला आहे त्याच्यापासून त्याचा रस काढायचा आहे. तर या बटाट्याच्या रसामध्ये किंवा ज्यूसमध्ये स्टार्चचं प्रमाण भरपूर जास्त असतं, जे की आपल्या त्वचेवरील जी टॅनिंग असते किंवा काळे डाग धब्बे असतात ते नॅचरली रिमूव्ह करायचं काम करत असतं. आपण मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे महागडे असे केमिकलयुक्त प्रोडक्ट आपल्या स्किनसाठी यूज करत असतो, परंतु त्याचे आपल्याला तात्पुरता रिझल्ट हा दिसत असतो, परंतु त्यानंतर त्या काही काळानंतर आपल्या चेहऱ्यावर त्याचे रिॲक्शन आपल्याला बघायला मिळतात. परंतु आपण कुठलीही होम रेमेडी जर का स्टेप बाय स्टेप व्यवस्थित अशी फॉलो केली किंवा व्यवस्थित अशी रीत्याने आपण ती बनवली तर आपल्या चेहऱ्यावर त्याचे कुठलेही साईड इफेक्ट किंवा नुकसान होत नाही. तर बघू शकता या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून एवढा बटाट्याचा रस आपण या ठिकाणी काढलेला आहे आणि स्टार्चचं प्रमाण देखील भरपूर जास्त आहे. तर आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं बेसन पीठ. तर बेसन पीठ घालणं यामध्ये खूप जास्त गरजेचं आहे, कारण बेसन पिठामध्ये नॅचरल क्लिन्जर प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते. तर आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे मुलतानी माती पावडर. तर मुलतानी माती पावडर यामध्ये ॲड करणं तेवढंच जास्त गरजेचं आहे. जर का तुमच्याकडे मुलतानी माती नसेल किंवा साबूत अशी मुलतानी माती असेल तर तिचं देखील पावडर करून तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात. जर का तुमच्या चेहऱ्यावर जास्तीचे डाग धब्बे असतील किंवा पिंपल्स असतील ते देखील मुलतानी मातीमुळे कमी व्हायला मदत होत असते. त्यामुळे या रेमेडीमध्ये आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड करतोय ते सगळे आपल्या चेहऱ्यासाठी हेल्पफुल आहेत आणि कुठलंही रिॲक्शन यामुळे होत नाही. तर आता या ठिकाणी आपल्याला मुलतानी माती ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं हा फेस पॅक मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आजच्या रेमेडीचे जे हिरो इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे जायफळ. तर जायफळ हे आपल्या प्रत्येकाच्याच किचनमध्ये अवेलेबल राहतं. तर आता या ठिकाणी जायफळचा वापर कसा करायचा ते देखील या ठिकाणी नक्की स्टेप बाय स्टेप फॉलो करा. तर यामध्ये जायफळमध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते आणि आपल्या त्वचेला ते नॅचरल एक्सफोलिएट करायचं काम देखील जायफळ करत असतं. त्यामुळे जायफळ आपल्याला साधारणतः 2 ते 3 पिंच एवढं यामध्ये ॲड करायचं आहे. लक्षात ठेवा, जायफळची पूड आपल्याला यामध्ये जास्त ॲड करायची नाही आहे. व्यवस्थित अशा क्वांटिटीनुसार आपल्याला घ्यायचं आहे. तर साधारणतः आपण या ठिकाणी पाव चमचा म्हणजे 3 ते 4 पिंच एवढंच जायफळ आपण यामध्ये ॲड केलेलं आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा व्यवस्थित असा आपल्याला बघायला मिळेल. जर का तुमची स्किन ही जास्त सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही याआधी पॅच टेस्ट देखील नक्की करा. जेणेकरून तुम्हाला जर का काही ॲलर्जी असेल तर तुम्ही जायफळ स्किप देखील करू शकतात किंवा जर का सूट होत असेल तर तुम्ही या ठिकाणी जास्त सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे ॲलोवेरा जेल देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात. तर आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचे
ते म्हणजे कस्तुरी हळद. तर कस्तुरी हळद घालणं खूपच जास्त गरजेचं आहे, कारण कस्तुरी हळदीमुळे आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल ग्लो येत असतो. तर कस्तुरी हळद ही कुठल्याही ऑनलाईन वेबसाईटवर तुम्हाला आरामात मिळेल. तर मी प्रोडक्ट तुम्हाला व्हिडिओच्या साईडला टॅग करून देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करून देते. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही परचेस करू शकतात. तर या ठिकाणी ऑर्गॅनिक अशी कस्तुरी हळद मी वापरलेली आहे. तर चला आता या ठिकाणी हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी आपल्याला चेहरा स्वच्छ वॉश करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक आपल्या चेहऱ्यावर नको असायला. त्यानंतरच कुठलीही होम रेमेडी आपण चेहऱ्यावर अप्लाय करायला हवी. तर आता फेस पॅक अप्लाय करत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे. तर आपण कुठलाही फेस पॅक ज्यावेळी चेहऱ्यावर अप्लाय करतो तो कशा पद्धतीने अप्लाय करतो ते देखील तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. तर आपल्याला आधी आता पूर्ण चेहऱ्याला फेस पॅक हा अप्लाय करून घ्यायचा आहे आणि आपण यामध्ये जायफळचं पूड किंवा जायफळ हे किसून ॲड केलेलं असल्यामुळे ते आपल्या चेहऱ्याला त्याच्यामध्ये जे स्मॉल पार्टिकल्स असतात त्यामुळे आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल एक्सफोलिएट होत असतं आणि आपल्या चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन यामुळे रिमूव्ह होते. तसेच तुमच्या चेहऱ्यावर का जास्तीचे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतील ते देखील या प्रोसेसमुळे मिनिमाइज व्हायला मदत होत असते. तर तुमच्या चेहऱ्यावर कितीही जुने वांगाचे डाग असू द्या किंवा कितीही जुनी टॅनिंग असू द्या, ती जायफळ ही काही दिवसातच रिमूव्ह करायचं काम करत असतं. त्यासाठी आपण योग्य पद्धतीने आणि दर आठवड्याला ही रेमेडी चेहऱ्यावर जर का अप्लाय केली तर तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला नक्कीच बदल बघायला मिळेल. तर आता 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने आपल्याला पूर्ण चेहऱ्याला मसाज करायची आहे, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तसेच चेहऱ्यावरची डेड स्किन ही सगळी रिमूव्ह होत असते. आणि चेहऱ्याला कुठलाही फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर तो डायरेक्टली तसाच न सोडता 2 ते 3 मिनिटासाठी चेहऱ्याला मसाज करणं खूपच जास्त गरजेचं असतं. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही 2 ते 3 मिनिटभर हलक्या हाताने मसाज झाल्यानंतर चेहऱ्याला सेकंड लेअर अप्लाय करायचं कधीही विसरायचं नाही. फेस पॅकची सेकंड लेअर नेहमी आपण अप्लाय करायला हवी, कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळत असतो. त्याचबरोबर इन्स्टंट ग्लो यायला देखील या प्रोसेसमुळे मदत होत असते. तर आता या ठिकाणी जाडसर असा थर आपल्याला किंवा लेप आपल्याला चेहऱ्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर आता या ठिकाणी बघू शकताय तुम्ही मी कशा पद्धतीने हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय केला आहे. तर आता हा फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर चेहरा आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी ड्राय होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या. तर या ठिकाणी रिझल्ट तुम्ही बघू शकताय की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने ही रेमेडी घरच्या घरी नक्की बनवून बघा आणि चेहऱ्यावर अप्लाय करून बघा. तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यावर खूप छान असा रिझल्ट बघायला मिळेल. तर चला आता या ठिकाणी फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायला कधीच विसरायचं नाही, कारण यामुळे आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेशन तर मिळतच असतात. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर फेस पॅकचा जो ग्लो आलेला असतो तो लॉक करायचं काम मॉइश्चरायझर करत असतं. तसेच आपल्या चेहऱ्यावरील ओपन पोर्स आहेत ते देखील मिनिमाइज यामुळे होत असतात. त्यामुळे मॉइश्चरायझर लावायचं कधीच विसरायचं नाही. नेहमी आपण कुठलीच होम रेमेडी अप्लाय चेहऱ्यावर करतो त्यानंतर चेहऱ्याची त्वचा ही थोडी ड्राय झालेली असते, त्यामुळे मॉइश्चरायझर लावणं हे तेवढंच जास्त गरजेचं असतं. आणि ज्यावेळेस आपण चेहऱ्यावर मॉइश्चरायझर अप्लाय करतो त्यावेळेस आपण 1 ते 2 मिनिटासाठी तरी आपल्या चेहऱ्याला आपण मसाज द्यायला हवी, जेणेकरून चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होतं आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावर चे सुरकुते देखील कमी व्हायला मदत होत असते. तर रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे आणि आपल्या चेहऱ्याची त्वचा ही तेवढीच तुकतुकीत होत असते. तर नक्की तुम्ही देखील ही रेमेडी अप्लाय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.